सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण शिरोळ शहरात आलेलो आहोत. या नगरपालिकेसाठी रणांगणात उतरलेल्या सारिका माने, ज्या अशोकराव माने यांच्या सुनबाई आहेत, आज आपण त्यांच्याशी खास चर्चा करणार आहोत. आणि आज आपण त्यांना त्यांचा राजकीय प्रवास आणि सध्या त्या रणांगणात उतरलेल्या तर नेमकं कशा पद्धतीनं त्यांचं कार्य असणार आहे हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. एक राजकीय वलय तुमच्या मागे आहे. डॉक्टर अरविंद माने यांच्या तुम्ही पत्नी आहात आणि आमदार अशोकराव माने यांच्या सुनबाई आहात. एक राजकीय वलय आहे आणि नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष म्हणून तुम्ही रणांगणात उतरलेला आहेत. तर काय भूमिका असणार आहे नेमकी? नमस्कार. खरं म्हणजे नगराध्यक्षपद म्हणजे एक काटेरी मुकुट असल्यासारखं आहे. बऱ्याच समस्या आहेत शिरोळ गावामध्ये आमच्या. त्यातली सर्वात मुख्य समस्या म्हणजे स्त्रियांसाठी स्वच्छतागृह नसणे. दुसरं म्हणजे सांडपाण्याची व्यवस्था जशी हवी तशी आजपर्यंत झालेली नाही आहे. घनकचऱ्याचं व्यवस्थापन झालेलं नाही आहे. बऱ्याच ठिकाणी आमच्या कचऱ्याचं असं साम्राज्य पसरलेलं आहे खरं तर शिरोळ शहरामध्ये. त्यामुळे आमचं असं एक विजन असणार आहे की टेक्नॉलॉजी यूज करून, मॉडर्न टेक्नॉलॉजी यूज करून होऊ शकतं तेवढं आम्ही घनकचऱ्याचं व्यवस्थापन करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे महिलांच्या सुरक्षिततेसाठी मोठे आपलं पाऊल उचलणं गरजेचं आहे. खरं तर फार महत्त्वाचं आहे ते. दुसरं म्हणजे आणि आपले जे बालचमू आहेत त्या बालचमूंना जे शाळा आपल्या उपलब्ध आहेत आता त्यांच्यावर जरा लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांचं जरा व्यवस्थित डागडुजी करून त्यांच्या सगळ्यांच्या व्यवस्थित अगदी त्यांना म्हणजे सेफ वाटेल अशा पद्धतीने आपण ते शाळा उभारण्याचं काम करणार आहोत. तसेच आमचा एक उपक्रम आम्ही एक विजन ठेवलेलं आहे की एक हॉस्पिटल असावं जिथे शक्य होईल तेवढं कमीत कमी किमतीमध्ये, आपण म्हणू शकतो कमीत कमी किमतीमध्ये आपण ते सगळ्या नागरिकांना आपण सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून सर्वांना त्याचा लाभ व्हावा. बऱ्याच ठिकाणी काय होतं आहे आमच्याकडे की जयसिंगपूर, इचलकरंजी, कोल्हापूर, सांगली अशा ठिकाणी लोकांना पळावं लागतं काय जर झालं तर मेजर प्रॉब्लेम. त्यासाठी ते विजन आम्ही ठेवून आम्ही विचार करतो आहे की जे MRI मशीन्स वगैरे आहेत किंवा काही आहे ते आपल्या शहरातच, आपल्या शिरोळमध्येच उपलब्ध करून त्याचा जास्तीत जास्त नागरिकांना, जास्तीत जास्त रुग्णांना ते लाभ व्हावा यासाठी आम्ही शक्य होऊ तेवढा आम्ही पुढाकार घेऊन इस्पितळ बांधण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना नानी पार्कसारख्या सुविधा आपण उपलब्ध करून दे जेणेकरून ते संध्याकाळची वेळ किंवा लहान मुलांना घेऊन जेव्हा बाहेर पडतात तेव्हा त्यांना फिरण्यासाठी अशी प्रॉपर अशी जागा आता सध्या तरी म्हणजे जवळपास त्यांच्या नसते. त्यामुळे ते नाना नानी पार्क वगैरे आपण बनवून त्यांना जरा थोडासा विसावा देऊ शकतो, थोडंसं ते एन्जॉयमेंट करू शकतात अशा पद्धतीचं आपण काम करणार आहोत. मला विचारायचं आहे की शिरोळमध्ये अशी कोणती कामं ठोस झालेली आहेत आणि नेतृत्व जेव्हा तुमच्या हाती येईल तेव्हा जी कामं राहिलेली आहेत ती तुम्ही पूर्ण करणार आहात, जी ठोस कामं आहेत अशी कोणती कामं राहिलेली आहेत? आपलं इथे क्रीडा संकुल बनलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी हॉलची बांधणी वगैरे झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी हॉलचं बांधकाम चालू आहे. प्रत्येक त्यांच्या म्हणजे समाजांनी केलेलं आहे सुरुवात. पण मला असं वाटतं की तरुण पिढीसाठी काहीतरी करावं, तरुण महिलांसाठी काहीतरी करावं जेणेकरून आपण सर्वात पहिलं तर हा मुद्दा मांडूया की सांडपाण्याची व्यवस्था अजिबात झालेली नाही. बाहेरचे रस्ते जे मेन रोड जे आपण बोलतो ते रस्ते बांधण्यात आलेले आहेत. पण आतल्या बाजूचे गाव भागाचे जे रस्ते आहेत त्यांना रस्ता म्हणू शकत नाही, कच्चे बांधकाम नुसतं झालेलं आहे किंवा खडी टाकण्यात आलेली आहे जिथे जाणं फार मुश्किल आहे. म्हाताऱ्या माणसांना तर शक्यच नाही चालणं, आमच्यासारख्यांना चालता येत नाही म्हटल्यानंतर. तर तिथे गटारचं व्यवस्था वगैरे सगळं करणं फार महत्त्वाचं आहे जेणेकरून डेंग्यू, चिकनगुन्या यासारखे आजार पसरणार नाहीत. सध्या थैमान घातलेलं आहे डासांनी, ते सगळं मुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. सध्या प्रभागामध्ये तुमचं जाणं असेल किंवा दौरे असतील, काय नेमक्या लोकांच्या समस्या तुम्हाला वाटतात? सध्या तरी शिरोळमध्ये वाहतुकीची कोंडी प्रचंड प्रमाणात वाटते, याबद्दल काय सांगाल? खरं तर रस्ते दुरुस्ती होणे फार गरजेचे आहे जेणेकरून ब्रॉड रस्ता बनणे गरजेचे आहे.
जेणेकरून रस्त्यांची गुणवत्ता वाढवली पाहिजे, चांगल्या प्रकारचे रस्ते आपण बांधले पाहिजेत आणि वाहतुकीसाठी ती कोंडी होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. दुसरं म्हणजे थोडंसं शहरीकरण न करता आपण आपल्या गावभागामध्ये जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी रोडचं काम व्यवस्थित झालेलं नाही आहे. ते रस्त्यांची व्यवस्थित डागडुजी करणे फार गरजेचं आहे. ते आमचं विजन पहिलं असणार आहे. कारण जेव्हा प्रभागामध्ये मी वार्डांमध्ये मी जेव्हा गेलेले आहे म्हणजे विचारण्यासाठी प्रचारासाठी, तेव्हा त्यांनी मला स्पष्ट सांगितलेलं आहे की मॅडम आम्ही चालू पण शकत नाही, इतकी दुरवस्था आहे. इवन मी सुद्धा जेव्हा गेले तेव्हा मलासुद्धा चालणं मुश्किल झालेलं. तर म्हाताऱ्या माणसांचं वगैरे फारच प्रॉब्लेम होतो आहे. अगदी पावसाळ्यात आपण पाहिलं तर पूर्ण चिखलाचं साम्राज्य तिथे असतं, डासांचं साम्राज्य असतं. जेणेकरून आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती करून आपण चांगल्या क्वालिटीचे चांगलं सामान वापरून चांगली क्वालिटी यूज करून आपण ते रस्ते बांधले पाहिजे, जेणेकरून ते पावसाळ्यात उखडून निघू नये. कारण ही फार मोठी समस्या आहे इथली. त्यामुळे सांडपाण्याचं व्यवस्थापन होत नाही आहे. गटारांचं सगळं पाणी घरामध्ये जातं आहे. त्यामुळे हे सगळं बांधकाम व्यवस्थित करून घेणं आपल्याला गरजेचं आहे. वाहतुकीचं म्हणाल तर थोडंसं आपण पण जरा रस्ते ब्रॉड करून सगळ्या गोष्टी करून घेतल्या पाहिजेत. त्यासाठी नागरिकांनी पण आम्हाला सहकार्य करायला हवं. मला आणखी विचारायचं आहे की आता तुम्ही बऱ्याच गोष्टी मला सांगितलं. शिरोळ म्हटलं की महापूर एक समीकरण झालेलं आहे. सध्या हे जरी नसलं तरी बऱ्याच वर्षापासून महापूर आणि शिरोळ हे एक समीकरण झाले. त्याबद्दल काय सांगाल? आणि पुढील काळात मग नगराध्यक्ष म्हणून जर निवडून आलात तर मग काय उपाययोजना असणार आहेत? महापूर ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. तिला आपण तोंड तर द्यावंच लागणार आहे. पण याच्या आधीसुद्धा आपण बऱ्याच उपाययोजना केलेल्या आहेत. आता नगराध्यक्ष झाल्यानंतर आमचं एक विजन असणार आहे की लवकरात लवकर आपण ही आपत्ती ओळखून त्याच्यानुसार त्याच्या अनुषंगाने आपण ठोस पावलं उचलणार आहोत. आणि जेवढं लवकर होऊ शकतं तेवढं नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी आम्ही तत्पर राहणार आहोत. प्लस ही आपत्ती येऊच नये यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. स्थानिक लेवलच्या नेमक्या काय समस्या आहेत? जसं ड्रेनेज आहे, गटारी आहेत, शहरीकरण झालेलं आहे, तेवढी संख्या वाढलेली आहे. तर मग समस्याही वाढलेल्या आहेत. तर त्या समस्या सोडवण्यासाठी नेमके तुमचे काय प्रयत्न असणार आहेत? सर्वात प्रथम जसं आम्ही बघतोय आता शहरामध्ये की स्थलांतरात फार व्हायला लागले आहेत खरं म्हणजे. कारण काय आहे की उद्योगधंदे नाही आहेत आपल्या शहरामध्ये. म्हणजे महिला असू दे, पुरुष असू दे, ते इथे स्थलांतरित होऊन दुसऱ्या गावाला जात आहेत ते. कारण त्यांना इथे उद्योगधंदे मिळत नाही आहे. हे सगळं काय होतं आहे तर त्यांना व्यवस्थित सुविधा मिळत नाही आहे. जेणेकरून गटारींचे प्रश्न असतील, रस्त्यांचे प्रॉब्लेम असतील. त्यामुळे काय होतं आहे की नागरिकांना वाटतं की आपण जरा चांगल्या ठिकाणी जाऊन जरा चांगल्या उद्योगधंदे आपण काढावेत. जे आपल्या शहरामध्ये नाही आहे ते आपण इथे उद्योगधंदे उभारून सगळ्या गोष्टींचा पण सामना करू. मला विचारायचं की महिला नगराध्यक्ष म्हणून जेव्हा घरच्यांनी तुम्हाला सांगितलं असेल, एक विजन असेल तुमचं की यासाठी मला हे व्हायचं आहे, हे पद मला यासाठी भूषवायचं आहे. काय नेमकं रिझन होतं? काय सांगाल याबद्दल? खरं सांगायचं तर राजकारणात कधी येईल असं मला वाटलंच नव्हतं. बाकी सगळे राजकारणात आहेतच. पण माझं असं मी कधी विचारच केला नव्हता मी कधी राजकारणात येईल. पण नागरिकांनी जेव्हा हे फक्त घोषित झालं तेव्हा नागरिकांनी जवळजवळ मला इतकं प्रोत्साहन दिलं की नाही मॅडम आपण निवडून आलंच पाहिजे आणि तुम्ही निवडून येणार हे आम्हाला 100% माहिती आहे आणि तुम्ही ही निवडणूक लढवावी ही आमची इच्छा आहे. तर खरं तर मी त्यांचा मान राखून या आता नगराध्यक्षाच्या पदासाठी उभी आहे. आमदार अशोकराव माने बापू यांनी खरं तर जवळजवळ 50 वर्ष आपल्या आयुष्याची हे राजकारणासाठी दिलेली आहे. पण बापूंनी कधीही राजकारण न खेळता समाजकारण खेळलेलं आहे आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन आणि आमच्या सासूबाई ज्या 15 वर्ष ग्रामपंचायत सदस्य होत्या त्या आणि माझे पती डॉक्टर अरविंद माने यांनी राजकारणामध्ये उतरून नगरसेवक पद भूषवलं आहे. त्यांचा सगळ्यांचा वारसा मला चालवता यावा यासाठी मी कटिबद्ध आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की आमच्या घराण्याने कधीही राजकारण खेळलेलं नाही, नेहमी समाजकारण खेळलेलं आहे.
आणि त्यासाठी नागरिक कायमच त्यांच्या पाठीशी आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे दानधर्म करणे, दातृत्व त्यांच्यामध्ये आहे, जे आमच्या पण मनामध्ये उतरलेलं आहे की जेणेकरून आपण त्यांच्यासारखं व्हावं. ते माझे गॉडफादर असल्यासारखे आहेत की मी त्यांचा इतका मानसन्मान करते की त्यांना बघून मी शिकते आहे की म्हणजे खरं राजकारण करणं म्हणजे समाजकारण करणं आहे, जेणेकरून मला पण त्यांच्यामधलं थोडं का होईना गुण यावा आणि मी त्यांचा वारसा हा पुढे चालवावा, एवढी माझी प्रार्थना आहे. तर या होत्या सारिका माने, ज्या सध्या शिरोळ नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष म्हणून रणांगणात उतरलेले आहेत. त्यांचं रणांगणात उतरण्यामागचं जे व्हिजन आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. मतदारांचा कौल काय असणार आहे आपण पुढं बघणारच आहोत आणि मॅडमना पुढील कार्यासाठी आपण शुभेच्छा देत आहोत. धन्यवाद मॅडम.